आज साहेब 7 मेला मतदान झालेलं आहे, त्यामध्ये माढा, सातारा, बारामती याचा रिपोर्ट आपणापर्यंत आला असेल, काय सांगाल साहेब? ही माहिती मिळते ती अतिशय अनुकूल बर या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विरुद्ध चांगल्या फरकाने निवडून येते असं खेळ बोलू नका सूत्र. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाटण्याचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये, आरवाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्याचा फटका काय मतपेटीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं? पैसे वाचले ठीक दिसते आणि ठिकठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली. काही लोकांनी त्याचं होतं खाली व्हिडिओ खाली इलेक्शन कमिशनचे सुद्धा हात धरले. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाटप ही कल्पना कधी नव्हती. ती आम्ही हल्लीच पाहिली, पहिल्यांदाच पाहिली. हे नवीन कल्चर राजकारणात येते त्याचा विचार करावा लागेल. इंडियन एक्सप्रेसला दिलेली मुलाखत, आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल, असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. अमित शहा हे सरकार त्याला अडचण आहे. अमित शहाने असावं त्यांच्या सरकारची भराजीला घेता येईल. प्रधानमंत्री झाले काही त्यांचं नाव सुद्धा केलेलं नसतं. साहेब, इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत, नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील, नेमकं काय? चेक कर. कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचं जवळ असलेले काही पक्ष आहेत. आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात. हैदराबादी गांधी नेहरूंचे ते तिथं हैदराबादी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना माझी तर आश्चर्य नाही. आज सकाळी अजित पवारांची पत्रकार गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते आहे, काय सांगा? असे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे राज्य किंवा त्यांचे शक्तिस्थाने त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजप सोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून दाखवलं, नक्की काय विषय आहे? प्रश्नच नाही. काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही सामील नाही. साहेब, अजित पवारांनी अजितदादा म्हणतात की तुम्ही या अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता 6 बैठका आणि ह्याला मी स्वतः साक्षीदार आहे. आमच्याचे काही सहकारी त्या मताचे होते. मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तरी करा, तसं निर्णय शेवटी पक्ष घेईल आणि तो पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्याप्रमाणे नव्हता. साहेब, अजित पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पवार साहेबांचे स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं, काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलतो काय की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे. ते सहकारी म्हणून काम करतात पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. एकनाथ शिंदेने आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय? आतापर्यंत अदानी अंबानी हे कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात त्याचं आता एकदम उलट
ज्यांच्याबद्दल साखर होती, चर्चा होत होती, आज तेच हे काँग्रेसवर दाखल झाले. साहेब, चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून बारामतीमध्ये अशा स्टाईलनं चुटकी म्हणण्यापेक्षा साहेब साहेब दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांच्या लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. साहेब, अजितदादांच्या बोलण्यात 1-2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्या बाबतीत? त्यांनाच विचारला ना, मी काय सांगतो. त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागलेत, आता पण म्हणत नव्हते. तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला लागली आता. असं तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. मला कुणी त्रास देत नाही. जवळचे लोक प्रेमानं माझ्यावर वागतात आणि आम्हा सगळ्यांचं काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे. साहेब 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. साहेब, काल काही या चळवळीचा त्यांचा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या फसवाला मी उत्तर देणे किंवा भाष्य करणं आवश्यक. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलला, होईल काय मुहूर्त वगैरे? असं बोललेलं नाही. मी असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते. मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं त्याचं आणि एकत्र निवडणुका लढल्या, असता लढल्या. यावेळी सुद्धा असे अनेक मतदारसंघ असेल की जिथं काँग्रेसचा उमेदवार होता, राष्ट्रवादीचे सरकारी कार्यक्रम, काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं काँग्रेस सरकारी करत आणि विचारधारा एक असल्यामुळं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. हे दोघांनाही पक्षामुळं त्या पद्धतीने काम करतात. काय रिपोर्ट आहे? लीड किती मिळेल साहेब, काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक NIA कोर्टात दावा दाखल केला आहे की ऑगस्ट 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेचच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झालं, तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं. मग त्याचं कसं बघतात? हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं. कारण पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोल बदलला. त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओफली केला आणि ओफल्या करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्याच्या मनात असावी हेच त्याच्यामध्ये दिसते. जसे जसे सफे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारच्यात असावी असा ऑब्झर्वेशन माझं आहे. साहेब, इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटत आहे. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली. याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेवरती? मला माहिती द्यायची शिष्टमंडळ व्यस्त आहे हे तुमच्याकडून यायचं, पण दिल्लीमध्ये वस्तू एका घेतला असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आली त्याशिवाय ते व्यस्तात नाही. सर, महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या 3 टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय? महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाने 1 जागा मिळाली. बरोबर.
आम्हाला 4 जागा मिळाल्या. एक ते वसई गाव मिळाली, ते चौधरी मिळाले. एकंदर 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या. आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 त्याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही. लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा खेळ होईल. साहेब 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे, खास मुंबईच्या जागांसाठी. त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला? बघूया आता काय होते. बरं, समजले मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत ते सांग मोदी साहेबांना कोणाची मदत हवी. हां, त्यांना आत्मविश्वास त्यांचा कुठे गेलेला आहे हे त्यातच स्पष्ट. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं थोडक्यात. साहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकाऱ्यांना सांगतात असं, आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. अशा प्रकारची टीका एक अजितदादांनी आज सकाळी एका पत्रकार परिषदेत केली. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा पक्ष चालवा, साहेब काल सुप्रियाताईचा जल्लोष करण्यात आला. जरा थांबत जावा ना, प्रश्नाचं उत्तर तर मिळत द्यायचं ना. सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले, ताईंनी पेढे वाटले. जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येत आहेत. नाही, व्हिडिओ आहेत सगळे. नाही, कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात सुप्रियाताई. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे. चला, थँक्यू सर, थँक्यू.